पडतील स्वाती तर पिकतील मोती. एक गोष्ट आहे, एक राजा असतो, तो पुण्यवान असतो. तो देवांना विनवणी करतो की ह्या वर्षी ज्वारीच्या कणसाला धान्य न लागता मोती लागावेत. आणि होतंही तसंच. ज्वारीच्या कणसाला मोती लागलेले पाहून प्रजा खुश होते. परंतु काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं की ना ह्या मोत्यांचं पीठ करता येतंय, ना ह्या मोत्यांचा जनावरांना चारा देता येतोय. प्रजा त्रस्त होते आणि पुन्हा राजाकडे जाते. राजा देवांना विनवणी करतो आणि देव राजाचं गाऱ्हाणं ऐकून पुन्हा मोत्यांचं धान्य करतात. खरं तर तेव्हापासूनच ज्वारीच्या कणसाला मोती लागले असं आपले पूर्वज म्हणतात. स्वाती हे पावसाचं शेवटचं नक्षत्र असून जर स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तरच ज्वारी पिकेल आणि मोती पिकतील, म्हणून आपले पूर्वज पडतील स्वाती तर पिकतील मोती असं म्हणतात. यावर्षी स्वाती नक्षत्राचं वाहन कोल्हा असं होतं आणि कोल्हा जसा लबाड असतो तसा पाऊस येत जात राहतो. यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस पाऊस पडेल असं दाते पंचांगाचा अंदाज आहे आणि तो पाऊस पडला तर खरंच आपल्या शेतात मोती पिकतील. यावर्षीचे पावसाचे सगळे नक्षत्राची माहिती आपल्याला सांगून झालेली. तुम्ही बाकीच्या नक्षत्रांची माहिती पाहिली नसेल तर आपला चॅनल जरूर व्हिजिट करा आणि अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. आरोग्य धनसंपदा.